आज आपण आप्पे बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण डाळ घेतलेली आहे. तांदूळ घेतले 1 वाटी, 1 वाटी मुगाची डाळ घेतली, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे 1 वाटी आणि 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. तर त्या सगळ्यांना आपण भिजत घालू. त्याला आपण सगळ्यांना भिजत घातलेलं आहे. तर हे छानपैकी भिजलेलं आहे बघा. एकदम छानपैकी मऊ भिजलेला आहे. आणि आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आता हे मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि आपण याला बारीक करून घेणार आहोत. आणि हे आपण छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची. जास्त पातळ पण नाही करायचं, कारण ते फुगणार नाही जास्त पातळ केल्यानंतर. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची. त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात. ते खूप छान मिक्स करून घ्यायचं. आप्पेचे पीठ दळलं ना, लगेच आप्पे करायचे नाही. त्याचा डोसा वगैरे लगेच बनवून खाऊ शकता तुम्ही. आता मी तुम्हाला डोसा बनवून दाखवते. याचा खूप छान होता आणि हेल्दी डोसा होतो याचा. तव्यावरती ना थोडं तेल घालून घ्यायचं. तर तवा खूप छान गरम झालेला आहे. तेल घातल्यामुळे डोसा चिटकत नाही आहे खाली. ठीक आहे, तर आपण करून घेऊयात आता. तुम्ही हवं तर याच्यामध्ये भाजी पण ॲड करू शकता. जो टोमॅटो, कांदा, कोथिंबीर वगैरे ॲड करू शकता. तर मला प्लेन आवडतो डोसा म्हणून मी प्लेनच केलेला आहे. तर त्याला थोडंसं डोसा आपोआपासून निघलेलं आहे आणि छान मस्त भाजलेलं दिसतंय. पण याला एक वेळेस परतून घेऊयात. छानपैकी भाजलेलं दिसतोय. थोडंसं कडक होऊ देऊयात. भाजलेले झाल्यावर परतून घेऊयात आपण. हे बघा, पाठीमागून सुद्धा व्यवस्थित भाजले आणि आपलं चिकटलेलं नाही आहे काही सुद्धा खाली, कारण आपण तेल टाकलं होतं त्याच्या खाली. एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपण याला शेकून घेऊयात. मला चटणी करायला वेळ नाही भेटला म्हणून मी अंबारी मसाला, शेजवान सॉस आणि शेव टाकून खात आहे. चल तर मी तुम्हाला एक बाईट खाऊन दाखवते. किंवा तुम्ही असं स्प्रेड करून याचा रोलही बनवून खाऊ शकता. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. Perfect.